तर मंडळी बघा, आपण जेव्हा केक हा बघतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर काय येतं, एकतर हा केक मैद्याचा असेल किंवा गव्हाचं पीठ आणि रवा वापरून हा केक तयार केलेला असेल. पण असं काहीच नाही आहे. एकदम युनिक असा हा केक इथे तयार केलेला आहे मी. आणि हा जो केक आहे, तर हा अतिशय सॉफ्ट आणि मऊ असा हा केक इथे तयार झालेला आहे. आणि या केकचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे आपण हा केक ओव्हनमध्ये न करता आपण कढईमध्ये हा केक इथे बेक केलेला आहे आणि बघा किती सुंदर त्याला जाळी आलेली आहे आणि एकदम सॉफ्ट मऊ असा लुसलुशीत आपला केक इथे तयार झालेला आहे. तर आता आपण आतून बघूया की आपला हा केक कसा आहे. तर हा जेव्हा केक मी कट करत होते तर हा अजिबात कट होत नव्हता. त्याचं कारण असं होतं की हा खूप सॉफ्ट असल्यामुळे हा कट चांगला होत नव्हता. तर बघा किती सॉफ्ट आहे. आणि तुम्हाला पाहता बरोबर तुमच्या लक्षात आलं असेल की हा केक मी कशा प्रकारे बनवलेला आहे ते. पण तुम्हाला जर समजलं नसेल तर आपण पुढे बघूया मी हा केक कसा तयार केलेला आहे. तर आता इथे एका बाउलमध्ये घ्यायचा आहे आपल्याला रॅगी आटा. रॅगी आटा म्हणजे नाचणीचं पीठ आपल्याला इथे घ्यायचं आहे हाफ कप. तर आता याचबरोबर घ्यायचं आहे आपल्याला कॉर्नफ्लॉवर 1/4 कप. तर बघा मंडळी, आता इथे कॉर्नफ्लॉवरचं प्रमाण जे आहे ते फक्त 1/4 कप आपण घेतलेलं आहे. बेकिंग पावडर घेतलेली आहे 1 टी-एस-पी आणि बेकिंग सोडा घ्यायचा आहे आपल्याला 1/4 टी-एस-पी. तर आता हे जे ड्राय इन्ग्रेडियंट आहे, तर हे आपल्याला 2 वेळा चाळून घ्यायचं आहे. तर बघा, आता हे 2 वेळा चाळण्याचं कारण असं आहे की आपला हा जो केक आहे, तर हा केक असा सॉफ्ट आणि फ्लफी व्हायला मदत होते. म्हणून आपल्याला हे जे ड्राय इन्ग्रेडियंट जे आहे, तर हे 2 वेळा आपल्याला चाळून घ्यायचं आहे. तर याने काय होतं, आपला हा जो केक आहे तो हा फ्लफी होतो. तर आता आपण बऱ्याच वेळा पाहत आलोय की आपण एकच वेळा फक्त हे मैदा आणि हे चाळून घेतो आणि त्यापासून केक बनवतो. तर आता इथे एका बाउलमध्ये घ्यायचं आहे आपल्याला पावडर शुगर हाफ कप. तर ही पावडर शुगर सुद्धा आपल्याला हाफ कप घ्यायची आहे आणि त्यातच घ्यायचं आहे आपल्याला दही. तर बघा, हे जे दही आहे तर हे छान असं घट्ट दही आपल्याला इथे घ्यायचं आहे. हाफ कप घ्यायचं आहे आपल्याला दहीसुद्धा. तर हे छान आपल्याला असं एकजीव करून घ्यायचं आहे. आता ही जी साखर आहे आपली, ही साखरमध्ये सुद्धा काही असे थोडे बारीक-बारीक गोळे असतात. तर ते गोळेसुद्धा ह्या दही आपण टाकल्यामुळे त्याचं असं एकदम छान असं हे एकजीव झाल्यानंतर एकदम पातळ याचं हे मिश्रण तयार होतं. आणि तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही बीटरने सुद्धा हे असं छान एकजीव इथे करू शकतात. तर आता मी स्पॅग्युलाच्या सहाय्याने इथे हे मिक्स केलेलं आहे. तर यातच घ्यायचं आहे आपल्याला दूध. तर हे दूध घ्यायचं आहे आपल्याला 1/4 कप आणि त्यात घ्यायचं आहे आपल्याला तेल. इथे तेलच्या ठिकाणी तुम्ही बटर किंवा तूपसुद्धा 1/4 कप घेऊ शकतात. तर बघा, आता हे छान असं एकजीव झाल्यानंतर आपण जे आता मगाशी जे ड्राय इन्ग्रेडियंट चाळून घेतलेले होते 2 वेळा, तर ते आपल्याला यात टाकायचे आहे. तर आता आपल्या केकची टेस्ट लागण्यासाठी आपल्याला ते व्हॅनिला इसेन्स घ्यायचं आहे 1 टी-एस-पी. तर आता हे जे ड्राय इन्ग्रेडियंट आहे, तर हे छान असं आपल्याला इथे थोडं-थोडं टाकून इथे मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा, एकाच वेळेस जर टाकलं तर यात गाठी तयार होतील. म्हणून आपल्याला थोडं-थोडं यात हे मिश्रण टाकून आपल्याला छान असं स्मूथ बॅटर इथे तयार करायचं आहे. तर मंडळी बघा, ही जी व्हिडिओ आहे ही अतिशय युनिक आहे आणि नवीन व्हिडिओ आहे. तर ही व्हिडिओ तुम्ही जर शेवटपर्यंत बघितली तर तुम्हाला कळेल की हा केक आपला इतका सॉफ्ट आणि फ्लफी कशामुळे तयार झालेला आहे तो. तर बघा, आता एकाच दिशेने मी हे जे मिश्रण आहे हे छान असं एकजीव करते आहे आणि यात चवीपुरतं थोडं आपल्याला मीठसुद्धा टाकायचं आहे. तर यात तुम्हाला जर वाटलं तुम्ही गुळाचा उपयोग करू शकतात. तुम्ही बटर किंवा तूपसुद्धा टाकू शकतात. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही यात ड्रायफ्रुट्ससुद्धा टाकू शकतात. तर आता हे सर्व एकजीव झाल्यानंतर इथे मी केक टीन घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे पूर्ण बॅटर इथे टाकून घ्यायचं आहे. आणि याच्या वरती गार्निशिंगसाठी सुद्धा तुम्ही चोको चिप्स किंवा ड्रायफ्रुट्स किंवा टुटी फ्रुटी हे सुद्धा इथे टाकू शकतात. पण मी काहीच टाकलेलं नाही, प्लेन मी हा केक ठेवलेला आहे. आणि आता हा जो केक आहे, तर आपल्याला हा केक गॅसवरती बेक करायचा आहे कढईमध्ये. तर ही कढई मी 20 मिनिट प्रीहीट करून घेतलेली आहे आणि 20 मिनिट प्रीहीट झाल्यानंतर आपल्याला हा केक इथे या कढईमध्ये 30 ते 35 मिनिटासाठी बेक करून घ्यायचा आहे. तर बघा मंडळी, आता आपण नाचणीच्या पिठापासून केक बनवतो आहे. तर या केक बनवायला मला फक्त 35 मिनिट लागले होते. तर आता टूथपिक टाकून बघू आपण आपला हा केक कसा झाला बघा. एकदम क्लिअर आपली ही टूथपिक इथे आलेली आहे. तर अतिशय छान असा हा केक इथे झालेला होता आणि एकदम छान वास घरामध्ये येत होता ह्या केकचा. तर बघा, आता आपला केक तर हा छान बेक झालेला आहे. तर आपण थोड्या वेळासाठी फक्त गॅसवरती हा केक इथे राहू देणार आहे, फक्त 5 मिनिटासाठी. तर बघा, आता हे छान असा गार झालेला आहे. एकदम गार केक झाल्याशिवाय त्याला कट करू नका. तर हा गार झालेला आहे आणि आता आपण हा केक कट करायला घेणार आहोत.
तर मंडळी, तुम्हाला माझी व्हिडिओ कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि ही जी व्हिडिओ आहे तर ही जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा. आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर अशा नवीन केकच्या व्हिडिओ नेहमी मी तुमच्यापर्यंत आणत राहील. तर चला मग भेटूया आपण पुढच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये.